मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल क्रिप्टो करन्सी मराठीमध्ये. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकून घेणार आहोत एक बिटकॉइनचा एक प्रॅक्टिकल कन्सेप्ट. आणि त्या कन्सेप्टचं नाव आहे यूज ऑफ ट्रेड लाईन्स इन क्रिप्टो करन्सी. ओके. आता मी तुम्हाला ना कालच्या व्हिडिओमध्ये एक स्ट्रॅटेजी शिकवलेली होती, ज्यामध्ये मी 5 मिनिटच्या टाइम फ्रेम वरती इंट्राडेची एक फ्युचर स्ट्रॅटेजी शिकवलेली. लक्षात घ्या, 5 मिनिटची स्ट्रॅटेजी ही ऑब्विसली कधीही रिस्की कॅटेगरीमध्ये येणारी स्ट्रॅटेजी असते. कारण की तुम्ही जेवढी तुमची टाइम फ्रेम कमी कराल, छोटी कराल, तेवढी तुमची स्ट्रॅटेजी रिस्की होत जाते. ह्यामध्ये आपण आपली रिस्क मिनिमाइज करण्यासाठी ट्रेन लाईन्सचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. मी आधी एक तुम्हाला व्हिडिओ बनवलेला प्राइस ऍक्शन इन क्रिप्टो. तो सुद्धा कन्सेप्ट इम्पॉर्टंट होताच, बट ट्रेड लाईन्स जे असतात ते क्रिप्टोमध्ये खूप चांगल्या पद्धतीने, अधिक इफेक्टिव्ह पद्धतीने काम करत असतात. आज जे मी तुम्हाला शिकवणार आहे ते तुम्ही कालच्या शिकवलेल्या स्ट्रॅटेजी सोबत वापरू शकता, किंवा मी तुम्हाला स्विंगची स्ट्रॅटेजी शिकवलेली आहे, 6 PM स्ट्रॅटेजी शिकवलेली आहे, त्यासोबत सुद्धा तुम्ही नक्की वापरू शकता. आता आपण ही स्ट्रॅटेजी कम्प्लिटली शिकायला सुरुवात करूया. त्यासाठी मी तुम्हाला चार्टमध्ये घेऊन जातो. आणि चार्टवरती मी बिटकॉइन फ्युचरचा चार्ट जो आहे तो पहिले मी तुमच्यासमोर ओपन करतो. इथे तुम्ही बघा की बीटीसी फ्युचर, बीटीसी एफयूटीचा चार्ट मी तुमच्यासमोर ओपन केलेला आहे. तुम्ही ट्रेडिंग व्यू मध्ये जर गेलात ना, तर फक्त बीटीसी एफयूटी टाका, तुमच्या समोर हा चार्ट ओपन होईल. आणि इथे कोणतीही टाइम फ्रेम तुम्ही वापरू शकता मार्किंगसाठी. मी तुम्हाला वन वन अवरच्या टाइम फ्रेम जी आहे ती सजेस्ट करेन मार्किंगसाठी खास करून. आता एक मिनिट मी काम करतो. मी इथे पहिलं ना सेशन ब्रेक्स जे आहेत ते काढून घेतो. ठीक आहे, कारण की काही जणांना त्यामुळे नक्कीच अडचण होत असेल. ओके. एकच मिनिट. हा, सेशन ब्रेक्स इथे काढून घेते. सेशन ब्रेक्स म्हणजे काय, की परत दिवसा वाईज जे आहे ना ते इथे ब्रेक्स होतात. पण आता आपल्याला स्ट्रॅटेजी शिकवताना, ट्रेड लाईनचा कन्सेप्ट शिकवताना ह्याची तशी काही गरज नाहीये. त्यामुळे मी ह्या गोष्टी इथून काढून टाकलेल्या आहे. आता कसं मार्किंग करायचं लक्षात घ्या. पहिलं म्हणजे यायचं 1 अवरच्या टाइम फ्रेम वरती. बिटकॉइन मध्ये तुम्हाला समजा इथेरियम मध्ये ट्रेड करायचं, इथेरियमचा चार्ट ओपन करा. सोलाना मध्ये ट्रेड करायचं, सोलानाचा चार्ट ओपन करा. कोणत्याही करन्सीचा चार्ट ओपन करा ज्यात तुम्हाला ट्रेडिंग करायचे. आता मी तुम्हाला जे शिकवलेलं आहे मोस्ट ऑफ द टाइम ते बिटकॉइन ट्रेडिंगच शिकवलेली आहे. बिटकॉइन मध्येच तुम्हाला ट्रेडिंग करायला शिकवलेली आहे. ऑब्विसली मी तोच चार्ट तुम्हाला इथे ओपन करायला सांगणार. त्यानंतर तुम्ही बघाल ट्रेंड लाईन्स म्हणजे काय. ट्रेंड लाईन्स म्हणजे बेसिकली मार्केटमध्ये, मार्केट कधी एका ट्रेंडनुसार चालतं. ट्रेंडला जॉईन करणारी एक लाईन आहे. समजा अप ट्रेंड आहे, तर अप ट्रेंडला जॉईन करणारी लाईन आहे. तुमच्या समोर एक एक्झाम्पल आहे बघा, हा अप ट्रेंड आहे. 1 अवरच्या टाइम फ्रेम मध्ये हा बीटीसी मध्ये अप ट्रेंड आहे. ह्या ट्रेंडला जॉईन करणारी लाईन, जेणेकरून तो एक सपोर्ट दाखवतो की हा बाबा सपोर्ट आहे, या लेवलला सपोर्ट आहे. त्या ठिकाणी आपण ट्रेडिंग करू शकतो सपोर्ट वरती किंवा ब्रेकडाऊन वरती. त्यामुळे ट्रेंड लाईन जॉईन करणे किंवा तुमच्याकडे जॉईन असणं हे खास जास्त इम्पॉर्टंट आहे ट्रेडिंगच्या दृष्टीने. ओके. तर तुम्ही जेव्हा ट्रेडिंग व्यू वरती येता ना, तेव्हा इथे एक टूल आहे ट्रेंड लाईन नावाचं. आधी आपण शेअर मार्केटमध्ये हे भरपूर वेळा यूज केलेलं सुद्धा आहे तुमच्या समोर. तेच तुम्हाला टूल घ्यायचे आहे. आणि ट्रेंड लाईन्स तुम्हाला पहिलं म्हणजे तुम्ही नॉर्मल लाईन सुद्धा जॉईन करून घेऊ शकतात. बस आपण आपल्या प्राइस एक्शनच्या व्हिडिओमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स तुम्हाला शिकवलेले आहेत. ते त्याच कॅटेगरीमध्ये येतात. त्यामुळे मी आता ते नाही घेणार, मी केवळ ट्रेंड लाईन्स घेणार आहे. ओके. मी तुम्हाला आधीचेही काही ग्राफ जॉईन करून दाखवेन, किंवा करंट मध्ये काय ट्रेंड लाईन्स म्हणतात त्याही जॉईन करून दाखवेन. सुरुवात करूया. इथे निवडायचं हे टूल ट्रेंड लाईनचं, ट्रेंड लाईन्स. आणि इथे तुम्हाला जो पण ट्रेंड दिसतोय तो तुम्ही जॉईन करत चला. पहिला मला ट्रेंड दिसतो आहे. अजून एक गोष्ट, जॉईन करण्यासाठी ना मिनिमम 2 पॉईंट्स पाहिजेत. समजा हा एक पॉईंट आहे, हा एक दुसरा पॉईंट आहे. अशा प्रकारे ट्रेंड लाईन बनवू शकते. मिनिमम 2 पॉईंट्स पाहिजेत जॉईन करण्यासाठी. जेवढे जास्त असतील तेवढं चांगलं. ठीक आहे. आणि मी तुम्हाला ट्रेंड लाईनचे फीचर सुद्धा शिकवणार आहे, ते सुद्धा नक्की शिकवून घेऊया. इथे बघा ट्रेंड लाईन मी यूज केली. इथे मला एक ट्रेंड दिसतोय. क्लिअर आहे. इथे मला एक ट्रेंड दिसतोय. म्हणजे आता समजा कधी जर मार्केट या लाईन पर्यंत आलं, तर मला माहिती असलं पाहिजे की हा सपोर्ट आहे. सपोर्ट आहे तर काय, समजा इथून रिव्हर्सल लागलं तर मी इथे रिव्हर्सलचा ट्रेड घेईन, किंवा इथून ब्रेकडाऊन आला तर मी ब्रेकडाऊनचा ट्रेड घेईन. हा उपयोग असतो ट्रेंड लाईन्सचा. ठीक आहे. त्यानंतर मला अजून एक टाइम फ्रेम मध्ये दिसते ट्रेंड लाईन ह्याप्रमाणे. का? कारण की इथे बघा मी तुम्हाला म्हटलं मिनिमम 2 पॉईंट झाले पाहिजे. इथे एक झालाय, दोन झालाय, तीन झालाय, चार झालाय. ही ट्रेंड लाईन व्हेरीफाय आहे. ठीक आहे. समजा मार्केट जर हे पडत पडत इथे आलं ना, तर इथे एक पॉज घेऊ शकतो. आणि जर इथून ब्रेकडाऊन होत असेल तर इथे आपण ट्रेड घेऊन इथपर्यंत टार्गेट ठेवू शकतो. अशा प्रकारे ट्रेंड लाईनचा बेसिकली उपयोग असतो तुमच्यासाठी, की तुम्हाला फेक ट्रेड तुमचे टाळणार. समजा तुम्हाला तुमचा इंडिकेटर दाखवतोय, ओके, तुम्ही समजा इथपर्यंत इंडिकेटर तुम्हाला दाखवतोय की इथे ट्रेड घ्या. बट तुम्हाला माहिती आहे की इथे जर मी ट्रेड घेतला तर खाली सपोर्ट आहे.
सो त्यामुळे इथे तुम्ही ट्रेड घेण्यासाठी वाट बघू शकता किंवा थांबू शकता. सो तुमचे चुकीचे जे ट्रेड होणार आहेत ना, मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये जी स्ट्रॅटेजी शिकवली 5 मिनिटाची, त्यात तुमचे जे चुकीचे ट्रेड होणार आहेत ते तुम्ही काही प्रमाणामध्ये इथे नक्कीच वाचवू शकता ट्रेड नाही शिकल्यानंतर. ठीक आहे. सो मी तुम्हाला काही ट्रेड लाईन्स काढून दाखवतो, काही डेलीच्या टाइम फ्रेमला दाखवतो, काही अ, 1 आवरच्या दाखवतो. सो इथे होता 1 आवरच्या टाइम फ्रेम वरती तुम्हाला इथे परत एक ट्रेड लाईन दिसते. ठीक आहे. आता ही ट्रेड लाईन पण व्हेरीफाय आहे का? तर ऑब्विसली इथे एकदा हे रेजिस्टन्स घेतलेलं आहे, इथे सेकंड टाइम घेतलेलं आहे, थर्ड टाइम घेतलेलं आहे. म्हणजे काय, इथे सेलर्स आहेत ते मार्केटला सेल करत 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 चाललेले आहेत. सो आता परत समजा एकदा या लेवलमध्ये समजा आता हा इथे एक पॅटर्न तयार झालेला आहे. सो ह्या लेवलवरती ज्या पण साईडला ब्रेकआउट होईल त्या साईडला तुम्ही ट्रेड घेऊ शकता 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये. सो हे अशा प्रकारे तुमच्यासाठी अगदी इझिली सर्व कन्सेप्ट असतात. फक्त तुम्ही हे शिकून घेणं गरजेचं असतं. त्यामुळे तुम्हाला ट्रेंड लाईन्स माहिती असणं फार जास्त गरजेचं आहे. मी तुम्हाला थोडं आधीच्या जुन्या चार्टमध्ये पण दाखवण्याचा प्रयत्न करतो, जर आपल्याला कुठे ट्रेंड लाईन्स काढायला चान्स भेटतोय किंवा ट्रेंड लाईन्स आपल्याला दिसत असतील तर. सो इथे बघा, या ठिकाणी तुम्हाला एक ट्रेंड लाईन दिसते. इथे बघा, हा जो आहे एक रेजिस्टन्स सारखं काम करतोय इथपासून, एक रेजिस्टन्स सारखं काम करतोय ही लाईन, हा झोन म्हणा तुम्ही. पण जेव्हा ह्या झोनचा ब्रेकआउट आला, जेव्हा ह्या लाईनचा ब्रेकआउट आला, ब्रेकआउट पण का प्रॉपर आहे 1 आवरच्या टाइम फ्रेम वरती, एक प्रॉपर ब्रेकआउट आला. ब्रेकआउट आल्यानंतर परत एक स्ट्रॉंग कॅन्डल बनली आणि त्यानंतर ती रॅली कंटिन्यू राहिली. म्हणजे काय, की ज्या वेळेला एखादं कोणताही इन्स्ट्रुमेंट असेल, शेअर मार्केट असेल, क्रिप्टो करन्सी असेल, फॉरेक्स असेल, एखादा मेजर त्याचा रेजिस्टन्स किंवा मेजर सपोर्ट तोडून वरती किंवा खाली जात होता, समजा हा मेजर रेजिस्टन्स आहे त्याचा, हा मेजर रेजिस्टन्स सोडून जेव्हा तो वरती गेला, तेव्हा त्याने खूप जास्त मुवमेंट प्राप्त केली. खूप जास्त मोठी मुवमेंट त्याने प्राप्त केलेली होती. क्लिअर आहे. सो आता तुम्ही जर बघत असाल की ह्या ट्रेंडची जेवढी हाईट होती, मी एक मिनिट ह्याची मेजर करतो हाईट. ह्याचा जो लो होता, ह्या ट्रेंडचा जेवढा लो होता, जेवढी ह्याची हाईट होती ना, तेवढंच ऑलमोस्ट टार्गेट त्याने तुम्हाला दिलं असणार. इथे बघा, मी आधी मेजर केलेले का नाही, तेवढंच ऑलमोस्ट टार्गेट त्याने तुम्हाला दिलेलं आहे. दिसते. सो हे बेनिफिट असो ट्रेड लाईनने ट्रेड केल्याचा. मी काय केलं, ह्या ट्रेड लाईन मध्ये जो सगळ्यात मोठा ट्रेंड होता, सगळ्यात मोठा ट्रेंड होता, त्याची हाईट मेजर केली आणि ती हाईट वरती आणून लावली ब्रेकआउटच्या नंतर. तेवढंच टार्गेट तुम्हाला भेटलं. हाईट कशी मेजर केली, इथे एक टूल आहे बघा, तुम्हाला प्राइस रेंजचा टूल आहे, त्याच्याने मी हाईट मेजर केली. सो ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही टार्गेट सुद्धा फाइंड आउट नक्की करू शकता. ठीक आहे. मी तुम्हाला आता समजा हे डिलीट करतो. ओके. सो आता इथे बघा, या ठिकाणी तुम्हाला ब्रेकआउटची रेंज दिसते सेम. हा ब्रेकआउट तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे ना, तर इकडची सगळ्यात मोठी रेंज, तुम्ही तुम्हाला बोललो ना की ट्रेंड लाईन तुम्हाला बद्दल अजून काहीतरी सांगणार आहे. सो ही रेंज समजा तुम्ही फाइंड आउट केली एवढी, ब्रेकआउटच्या लेवलला इथे येऊन कुठे जिथे ब्रेकआउट होईल तिथे येऊन तुम्ही लावा. सो एक ऑलमोस्ट ह्या लेवलपर्यंत तुम्हाला टार्गेट बिटकॉइन मध्ये भेटू शकतं. $1,25,000 आसपास बिटकॉइन तुम्हाला टार्गेट येऊ शकतो फ्युचर्समध्ये. सो इथे तुम्ही फ्युचर्समध्ये स्विंग ट्रेडिंग करू शकता. लक्षात येते, तुमच्या स्विंग ट्रेडिंगला कोणताही थिटा डिके नसतो, काही नसतो फ्युचर्समध्ये, कोणती एक्सपायरी पण नसते इथे. सो तुम्ही इझिली याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकता आणि तुमचा जो काय प्रॉफिट असेल तर तुम्ही मिळवू शकता, लॉस असेल तुम्ही मिळवू शकता, जे काही त्या स्ट्रॅटेजीमध्ये त्यावेळेला होईल त्याप्रमाणे. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला ट्रेडिंग करायचे, अशा प्रकारे तुम्हाला टार्गेट्स तुमचे फाइंड आउट नक्कीच करायचे असतात. ठीक आहे. मी तुम्हाला अजून असे बरेचसे एक्झाम्पल्स दाखवू शकतो. इथे सुद्धा खाली मला बरेचसे एक्झाम्पल दिसत आहेत. पण आता हे मी तुम्हाला शिकवलं 1 आवर वरती. ठीक आहे. 1 आवर वरती शिकवलं, तुम्ही 30 मिनिटावरती जावा. 30 मिनिटावरती तुम्हाला अजून काही वेगळ्या ट्रेंड लाईन दिसू शकतात किंवा तुम्ही 15 मिनिट्स वरती तुम्हाला अजून काही वेगळ्या गोष्टी दिसू शकतात. पण आपण जनरली मी तुम्हाला जसं सांगितलं की तुम्ही जेवढी छोटी टाइम फ्रेम घ्याल ना, तेवढं तुमची रिस्क जास्त असणार. असं नाही मी म्हणत आहे की छोट्या टाइम फ्रेमला प्रॉफिट होत नाही, बट तेवढी रिस्क तुमची जास्त असणार. सो तुम्हाला मिनिमम रिस्कला काम करायचंय. 1 आवरच्या टाइम फ्रेमला नक्की काम करा आणि एकदा तुम्ही 1 आवरच्या टाइम फ्रेमला ट्रेड लाईन काढली की 50 मिनिट्स वरती वगैरे सुद्धा ती चांगल्या प्रकारे वर्क होणारच आहे. ठीक आहे. कारण की तुम्ही ती मोठ्या टाइम फ्रेम मध्ये ट्रेड लाईन करताय. सो कोणताही तुमचा इन्स्ट्रुमेंट असू दे, तुम्ही डेलीमध्ये किंवा 1 आवर मध्ये ह्या ट्रेड लाईन्स काढू शकता. मी डेलीमध्ये जरी आलो ना, तरी मला हे ट्रेड लाईन व्यवस्थित दिसते बघा. ठीक आहे. ही ट्रेड लाईन मला व्यवस्थित दिसते. सो अशा प्रकारे तुम्हाला काम करायचं आहे मार्केटमध्ये. टिपिकल प्राइस ऍक्शनच्या मदतीने, कम्प्लीट प्राइस ऍक्शनच्या मदतीने तुम्ही ट्रेड लाईन्सच्या मदतीने या प्रकारे इथे काम करू शकता. ठीक आहे. सो तुमचा कोणताही ट्रेड असेल, कोणतीही स्ट्रॅटेजी असेल, इव्हन आपली 6 PM स्ट्रॅटेजी आहे, 5 मिनिटची स्ट्रॅटेजी आहे, ट्रेड लाईन्स तुमच्याकडे मार्क पाहिजे
आणि त्यानंतर मग तुमचे जे पण इंडिकेटर्स आहेत ते लावा ना तुम्ही. त्यानंतर जे पण तुमचे इंडिकेटर्स आहेत ना ते तुम्ही लावा. अशा प्रकारे तुम्ही इझिली स्विंग ट्रेडिंग करू शकता. स्विंग ट्रेडिंगसाठी ही स्ट्रॅटेजी अगदी बेस्ट आहे. इव्हन इंट्राडे जरी करत असाल तरी तुम्हाला चुकीचे ट्रेड घेण्यापासून रोखण्यासाठी ही स्ट्रॅटेजी बेस्ट आहे. सो अशा प्रकारे इफेक्टिव्हली तुम्ही ट्रेड लाईनचा वापर ह्याच्या पुढे क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये सर्वांनी करायचा आहे. तुम्हाला जर अशाच प्रकारचे ॲडव्हान्स कन्सेप्ट शिकायचे असतील, क्रिप्टो करन्सी तुम्हाला कोर्स ॲडव्हान्समध्ये शिकायचा असेल, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण कॉइन डिसेक्सची लिंक दिली आहे. ओके, कॉइन डिसेक्स मध्ये तुम्ही तुमचं फ्री क्रिप्टो अकाउंट ओपन करू शकता. तुम्हाला जर क्रिप्टोचा ॲडव्हान्स लाईव्ह कोर्स हवा असेल 15 दिवसांचा, असे ॲडव्हान्स कन्सेप्ट तुम्हाला फ्रीमध्ये शिकायचे असतील, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधनं कॉइन डिसेक्स मध्ये क्रिप्टोमध्ये फ्री अकाउंट ओपन करा. तिकडे तुम्हाला त्यानंतर आम्ही तुम्हाला ॲडव्हान्स कोर्सला तिथे फ्रीमध्ये एनरोल करू. ओके. काही डाऊट्स असतील क्रिप्टोबद्दल नक्की विचारा. रेग्युलर व्हिडिओज आपण टाकतो त्याचा फायदा घ्या. व्हिडिओ आवडला असेल एक लाईक नक्की करा व्हिडिओला. कमेंट नक्की करा व्हिडिओला. आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुमचे फीडबॅक. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.